आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. धाराशिवमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेरा युवा भारत आणि खेलो इंडियाच्या संयुक्त विद्यमानं युवा संवाद कार्यक्रम पार पडला. 2026च्या ऑलिम्पिकसाठी युवकांनी आतापासून तयारी करण्याचं आवाहन करण्यात आलं. अमरावती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कुडाळ महिला आणि बाल रुग्णालयाची पाहणी करून सुरक्षा व्यवस्था आणि आपत्कालीन तयारीचा घेतला आढावा. पुण्यात ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींनी रक्षाबंधनाचं औचित्य साधत पंतप्रधानांना राखी पाठवून केलं अनोखं आंदोलन. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करण्याची केली मागणी. जालना जिल्ह्यात कृषी व्यवसाय घटक प्रशिक्षण कार्यक्रम विविध तज्ज्ञांच्या उपस्थितीत आणि शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न. वाशिममध्ये जय गजानन खासगी कृषी बाजाराचा परवाना रद्द. नियमावलीतील अटी आणि शर्तींचं उल्लंघन केल्याप्रकरणी राज्य पणन संचालकांची कारवाई. आणि महसूल गुप्तचर विभागानं पुणे रेल्वे स्थानकावर 3,41,00,000 रुपये किमतीच्या सुमारे 3.25 किलो अंमली पदार्थांसह एका महिला प्रवाशाला केली अटक. आज नारळी पौर्णिमा.